नमस्कार मित्र, मी आणि ऋषल निघालो आज सालबर्डी रोड होतो म्हणे व्लॉग बनवायचा आहे म्हणे. म्हटलं चल. मग तो म्हणे आपल्याला गरीब लोकांना दान द्यायचं आहे म्हणे तिकडे. मग मी म्हटलं त्याला हे तर चांगली गोष्ट आहे बाबा, मी येतो बाबा म्हटलं तुझ्यासोबत. मग आम्ही निघालो. पण म्हटलं का ऋषल म्हणे भली भूक लागली. मग काय करतं तर ऋषल म्हणे समोर हॉटेल आहे ना म्हणे. तर मग आम्ही हॉटेलात गेलो. इथं हॉटेलात भजी घेतली. भजी तर एवढे खाल्ले त्यांना का भरले राहिले त्यानं. म्हटलं जास्त नको खोडे बाबा म्हटलं, परसाकडे भरसाकडे लागली तर मग नको म्हणतो म्हटलं. मग दोन मोठे मोठे वाघ आणि एक चित्ता आणि एक मोठा हत्ती आम्हाला हे तीनही काही दिसले नाही. मग आम्ही एका गावात गेल्याबरोबर ऋषलले एक मोठं टावर दिसलं. टावर दिसलं तर मग म्हणे ऋषल मी त्याच्यावर चढतो म्हणे. तो चालला ना रपा त्याच्यावर चढला आणि तो असं समजत होता का जसा स्पायडरमॅनच स्वतःला समजून आला होता. तिथं गेल्यावर मग टायटॅनिकची पोट दिली त्यानं. तर म्हटलं सरे बाबा पडशीन. मग तिथून निघालो तर आम्हाला पहाडातलं एक गाव पाहायला भेटलं. इथं भरले कोंबडे गिंगडे लाकडं गिकडं भरले होते. कुत्रे माकडे डुकरं डाकरं सगळे पाहायला भेटले. कोंबडी आली ती आडवी. म्हटलं मायावीन उडशीन ना तू. मग आम्ही समोर गेलो तर समोर आम्हाला दिसली ना हापसी ऋषल. तसं आम्ही भल्लं सोकाटलो होतो. ऋषलला म्हटलं यार भल्ली ताण लागली. ऋषलनं टाकलेला रप रट्टे त्याच्यावर. मग गेलो आणि आम्ही ताण भागवली बाबा. मग कुठं बरं वाटलं. म्हटलं आत्ता चाला लागते समोर. मग थंब दाखवला आणि चाल म्हटलं समोर. आता मग समोर गेल्यावर मग आम्हाला एक शंकरजीचं मंदिर दिसलं. ऋषल म्हणे मग मी आता पाहायला लागून घेतो म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा आता तू लागून घे म्हटलं. बाबा पाया लागलं. मग तू पाया लागला शुभम करोती कल्याण म्हटलं. देवा म्हणे माझ्या लग्न चांगलं पुरुषसोबत दिलं म्हणे. घेतला आणि निघालो आम्ही. मग सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे बाबा आपला ऋषल आपला गरीबाले की सगळेले सपोर्ट करते. तर ऋषल नाही का गरीबाले दान दिलं. तर एका आजीवाले त्यानं केळं दिलं आणि एका आजीले त्यानं डबल केळं दिलं आणि तिले साडी दिली आणि या माणसाले दुपट्टा दिला. दुपट्टा दिल्यावर माणूस खुश झाला. माणसाले थँक्यू म्हटलं पाहायला लागला. ऋषल एक आपला खूप चांगला माणूस आहे जो की मुर्शीतल्या लोकांना खूप गरीब लोकांना सपोर्ट करतो. मग ऋषलनं मदत केल्यावर त्याला भूक लागली. त्याला भूक लागली तर मग काढलं ना केळं खाल्लं त्यानं रपारप. मग त्याला तिथं भेटला नाही एक बैलबंडीवाला. मग त्याला एक टावेल देऊन दिला. घे म्हणे बाबा तू शेतात चालला तर घे म्हणे. पण आता त्याला टावेल दिला तर मग त्याची बैलबंडी लावलं. आणि चालवले. मग इकडे बाया भेटलं तर बायासोबत इंग्लिश बोलू लागलं. त्याच्या मैत्रिणी होईने सगळ्या मैत्रिणींसोबत भेटला तो. BSCच्या होय त्याच्या. मग या आप्पाजी भेटला. आप्पाजी दुपट्टा दिला. आप्पाजीला म्हणते भविष्य सांगा बाबा. आप्पाजी म्हणे बस म्हणे तुला भविष्य सांगतो म्हणे. बसला की नाही खाली. आप्पाजी म्हणे तू टेन्शन नको घेऊ नये. डिसेंबर महिन्यात तुझे लग्न होऊन जाते. लग्नाच्या टेन्शन मध्ये आहे ऋषल. महाराजनं जसं म्हटलं का लग्न जुडते तर ऋषल भला खुश होऊन गेला. तर अजून पहा म्हणे कोणत्या पुरगी आहेत. अशा पद्धतीने आम्ही ब्लॉग बनवला आणि आता आम्ही घरी चाललो आहे. थँक्यू सो मच पाहिल्याबद्दल.